त्या ठिकाणी जाग्यावर येऊ. मग आता या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या अनुषंगानंच नानाजी देशमुख जे काही कृषी संजीवनी ही जी काही योजना आहे पोकरा, याचा सुद्धा आमच्या कालिदास भाऊनी जे विषय सांगितला की मागच्या काळामध्ये अनेक गावं, आता हा दुसरा टप्पा आहे, पहिल्या टप्प्यातील अनेक गावं त्यांनी कुठलंही त्याच्यामध्ये माहिती घेतली नाही, अभ्यास केला नाही आणि त्यांनी कुठलाही लाभ घेतला. हे परत परत त्या ठिकाणी होत नसतं. म्हणून आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे गावं आहेत त्यांनी याच्यामध्ये विशेष असं लक्ष घातलं पाहिजे. आता आपण अनेक जे काही शेतकरी आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीची जी काही कामगिरी केली, असे जवळपास आपण प्रगतशील शेतकरी म्हणून 6 शेतकऱ्यांचा आपण त्या ठिकाणी गौरव केला. तर यांच्या माध्यमातून आपण कुठंतरी एक आपण सुद्धा एक चालना घेतली पाहिजे किंवा आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुठंतरी तशा पद्धतीने वाटचाल करणं गरजेचं आहे. रेशीम शेती मध्ये आपला जो काही तालुका आहे तो संबंध देशामध्ये हा नावारूपाला त्या ठिकाणी येतोय. या रेशीम शेतीकडे वळणं ही काळाची गरज आहे. आज इथं जे काही आकडे सांगितले, जे काही सांगितलेले आहेत ते नोंदणीकृत आहे. हे कालिदास भाऊनी जे सांगितलं ते तर अजून जास्त डबल टिबल असं. या सगळ्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितपणानं वर्षाला मला वाटतं त्याचं 3दा यील्ड आपल्याला घेता येईल, 3दा 5 वेळेस. आणि त्याचं जर का व्यवस्थित कॅल्क्युलेशन जर झालं तर 5 लाखापर्यंत सुद्धा आपल्याला एकरी त्याचा आपण जे काय आहे प्रॉफिट घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आता याचं चांगल्या पद्धतीने जागृती आपल्या तालुक्यामध्ये होतीये. याच्या अनुषंगानं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दादांनी जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्याचा सर्वकष असा त्या ठिकाणी विचार केला आणि अतिशय कमी वेळेत दादा तर आपल्यातनं निघून गेले दुर्दैवानं. हे आपल्या बीड जिल्ह्याचं खूप मोठं दुर्दैव आहे. परंतु कमी वेळेमध्ये जे जे करता येईल, जिथं जे केलं पाहिजे, ज्या भागामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ते त्यांनी करण्याचं काम जबाबदारीनं केलंय. दादा आज आपल्यात नाही, परंतु या ठिकाणी भौगोलिक सगळा अभ्यास करून जिल्ह्यामध्ये कुठं काय आहे, कशा पद्धतीनं हा जिल्हा पुढे आपल्याला त्या ठिकाणी आणता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले. आपल्या गेवराई तालुक्यामध्ये रेशीम शेतीचं जे काही वाढतं, जे काही आता क्षेत्र आहे त्या अनुषंगानं आपल्याला 15 कोटी रुपयाचं दादांनी त्यावेळेस सिल्क पार्क हे मंजूर करून दिलंय. ते आता काम लवकरच त्या ठिकाणी सुरू होईल. त्या रेशीम पार्क मुळे, त्या सिल्क पार्क मुळे आपल्याला खूप मोठा त्याचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आपल्याला जाग्यावर सगळ्या गोष्टी त्या उपलब्ध होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून इथल्या इथं ती खरेदीची मुभा सुद्धा त्याची परवानगी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळते. याच ठिकाणी त्याची खरेदी होणार. आपल्याला कुठंही आपण मला वाटतं कर्नाटकमध्ये बेंगळूरच्या जवळ असणाऱ्या रामनगर या ठिकाणी आपल्याला ते जावं लागायचं. परंतु या सगळ्या गोष्टी आता आपल्याला दूर अडचणी झाल्या. त्याच्यामुळं या रेशीम शेतीकडे आपण आवर्जून कुठंतरी वळलं पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त पोखराच्या बाबतीत आपण या दुसऱ्या टप्प्यामधील सर्व गावं, त्या गावातील शेतकरी बांधवांनी याचा सगळे जे काही त्याच्यामध्ये अंतर्भूत असणारे वेगवेगळे विषय आहेत त्याचा लाभ घेतला पाहिजे. पोखराच्या बाबतीत मोठी अडचण आपल्याकडं एक फार्मर आयडी, याच्यामुळं जे काही चुकले आपले फार्मर आयडी त्याच्या संदर्भातला
जो काही आहे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी स्वतः प्रश्न उपस्थित केला. गेवराई विधानसभा गेवराई तालुक्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये जवळपास बीड जिल्ह्यामध्ये 27,000 आणि त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये 3,000 जे फार्मर आयडी जे काय आहे क्षेत्र त्या ठिकाणी चुकीचं लागलेलं याच्या बाबतीतला प्रश्न केला. आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं की 1 महिन्याच्या आत याच्यामध्ये ह्या फार्मर आयडी मध्ये दुरुस्ती ही केली जाईल. त्याच्या संदर्भात कारवाई सुरू झाली आहे. अनेक 3,000 पैकी बऱ्यापैकी दुरुस्ती क्षेत्राची त्याच्यामध्ये झाली आहे. काही अजून दुरुस्ती होणं बाकी आहे. या 21 एप्रिलला मुंबईला जे काय आहे याच्या संदर्भातली फार्मर आयडी दुरुस्तीच्या संदर्भातली माननीय मंत्री महोदयाच्या दालनामध्ये ती मीटिंग लावली आहे. आपल्याला फार्मर आयडी लवकरात लवकर दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून पोखरातील जे काही आपल्याला लाभ घ्यायचा आहे. आताच मला साळवेंनी सांगितलं की तुमचं मला वाटतं जे अल्पभूधारक आहे त्यांना 90% आपण त्याचं अनुदान देतो आणि बरोबर ना. आणि भूधारक त्याला अल्पभूधारकच्या वरचा जो काय आहे त्याला आपण ते अनुदान करू. मग आता पोखरामध्ये असणारे जे गाव आहे तिथलं क्षेत्र थेट 1.99 हेक्टर लागल्यामुळं त्याच्या हक्काचं त्याला करायचं. धारवंड्यासारखं गाव आहे ते आता पोखरामध्ये, त्या गावामध्ये अनेक जे काही हे आहेत तुमचे शेतकरी त्यांचं 1.99 अशा पद्धतीचं क्षेत्र हे जास्त वाढून लागलेलं आहे. तर तोही विषय आता पुढच्या या महिन्यामध्येच या एप्रिल महिन्यामध्येच त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊन तीही अडचण आपली दूर होणार आहे. त्याच्यामुळं आपण परत एकदा मी सांगेन की या माध्यमातून रेशीम शेतीकडे आपण विशेष असं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि पर्जन्यमानाच्या बाबतीत जो विषय साळवेंनी सांगितला, सचिन गिरींनी सांगितला, त्याचंही थोडं 100 mm पाऊस त्या ठिकाणी पडल्याशिवाय आपण कुठलीही गडबड त्या ठिकाणी पेरणीसाठी आपण करू नये. अशा पद्धतीचं आव्हान जे केलंय त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देणं हे गरजेचं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मधील 57,636 लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केले. मात्र तरीही सुमारे 2,000 शेतकरी आज ई-केवायसी मुळे 1999 काय जे आहेत ते हे लाभापासून वंचित आहेत. त्यामुळं संबंधित शेतकऱ्यांची केवायसी करून घेण्यासाठी कृषी विभाग असू द्या, महसूल विभागाने एक संयुक्त प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीचे एक मी या माध्यमातून इथं सूचना करल. खरीप पिकांच्या उत्पादन वाढ होण्यासाठी त्याची विशेष प्रयत्नाची गरज आहे. खर्च आणि उत्पादन याचा ताळमेळ घालून कमी खर्चातील तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अधिकाधिक वापर करावा. यासाठी कृषी अधिकाऱ्यांना थोडंसं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं जागरूकता अवेअरनेस करणं हे सुद्धा मला असं वाटतं की गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं. बोंडअळीचा धोका अजून कायम आहे. कपाशीवरील कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कापसावरील अवलंबित्व कमी करून कडधान्य वर्गातील तूर, सोयाबीन यासारख्या पिकांचा पेरा वाढवण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. कडधान्य वर्गीय पिकामुळे भविष्यात जमिनीचं जे काही पोत आहे, इल्ड आहे, ते सुपीकता त्या ठिकाणी नक्कीच वाढणार आहे. शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देत असताना शेतकऱ्याप्रती आदर आणि चांगला भाव असला तर तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान प्रभावी आणि उत्तम पद्धतीने होणार. त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या कार्यशाळा सुद्धा मला असं वाटतं की वेळोवेळी त्या ठिकाणी त्याचं आयोजन हे करणं गरजेचं आहे. खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाप्रमाणे गुणवत्तापूर्ण बियाणे वेळेत आणि सुलभ उपलब्ध होण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी विशेष असे प्रयत्न केले पाहिजेत.
बियाण्यांची साठेबाजी करून चढ्या भावाने विक्री करणाऱ्यावर कुठलीही तमा न बाळगता कारवाई ही झाली पाहिजे. या निमित्तानं अजून एक गोष्टीचा मी उल्लेख करत, आखाती देशातील जे काही युद्धजन्य अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं रासायनिक खतांच्या उपलब्धतेवर निश्चितपणानं परिणाम होण्याची शक्यता कुठेतरी लक्षात घेऊन रासायनिक खतांचा साठा आणि चढ्या भावाने विक्री होऊ नये यासाठी सुद्धा कृषी विभागाने सतर्क राहून त्या ठिकाणी आपलं कारवाई ही सुद्धा करणं मला असं वाटतं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त गेवराई शहरात बाजार समितीने कांदा मार्केट त्या ठिकाणी आता सुरू केलंय. भविष्यामध्ये आपण मोसंबी आणि रेशीम कोसंबी म्हणल्याप्रमाणे यांचेही मार्केट गेवराई त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या पिकांच्या लागवडीसाठी सुद्धा बऱ्यापैकी जनजागृती करण्यात यावी अशी मी या ठिकाणी सूचना करन. आपण पोखरा योजनेत गेवराई तालुक्यातील मला वाटतं या दुसऱ्या टप्प्यामध्ये 40 गावांची नव्यानं निवड केली, बरोबर. या 25 ग्रामपंचायती आणि 40 गाव आहेत. या योजनेत समाविष्ट असलेल्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये त्या ठिकाणी चांगला बदल होताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसणार. त्यामुळे परत एकदा विनंती करेल की ही योजना पारदर्शकपणे व सर्व समावेशकपणे त्या ठिकाणी राबवण्यासाठी कृषी विभागाने कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. सिंचन सुविधा वाढवण्यासाठी पोखरा योजनेचा लाभ घेण्याकरता सिमेंट नाला बांध, जुने सिमेंट बांधाचा पुनर्जीवन, बांध बंदिस्त आदी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठेतरी प्रोत्साहित केलं पाहिजे. कोरडवाहू क्षेत्राचे बागायती क्षेत्रामध्ये रूपांतर करण्यासाठी सिंचनाची कामे सुद्धा ही कृषी विभाग असू द्या किंवा ते शेतकरी असू द्या यांनी जे आहे दोघांचं पण संयुक्त जबाबदारीनं ते चांगल्या पद्धतीचे कामं हे व्हावेत अशा पद्धतीची या ठिकाणी आव्हान सर्वच उपस्थितांना या ठिकाणी मी करतो. या व्यतिरिक्त आता बाकी आपल्या तुम्ही वैयक्तिक जे काही आता सांगितलं वैयक्तिक स्वरूपाचं जे काही शेततळ आहे त्याच्या बाबतीत हा एक विषय मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याचा पाठपुरावा मी केला पाहिजे. कारण आपण 1.25 लाख रुपयाचं अनुदान हे वैयक्तिक स्वरूपाच्या त्या शेतकऱ्याला त्या लाभार्थ्याला देत होतो ते थेट आता 75,000वर आलंय. आणि दुसरा एक विषय जे तुमच्या यांत्रिकीकरणाच्या संदर्भात मला सांगितलं की बाजूचं लगतचं असणारं जे काही राज्य आहे तुमचं तेलंगणाचा उल्लेख आपण केला, तिथलं अनुदान ट्रॅक्टरचं आपल्याकडं ट्रॅक्टरला 1.25 लाख रुपये आपण अनुदान देतो आणि बाजूच्या राज्यामध्येच ते अनुदान ते 4.25 लाख का 4 लाख जे काय आहे ते वाढीव अनुदान आहे. म्हणजे एवढी तफावत जर हे असेल तर हे कशामुळे याचा सुद्धा कुठंतरी मला असं वाटतं आपण मी पाहिलं पाहिजे. निश्चितपणानं राज्याचा जो काही कृषी विभाग तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी त्यांच्याकडं या कृषी विभागाची जबाबदारी आहे. त्याच्यामुळं या दोन्ही गोष्टींचं हे याच्या अनुदानाच्या बाबतीत मी निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये सरकारकडं कृषी विभागाकडं त्याचा पाठपुरावा हा नक्कीच करत अशी पाळी या आजच्या कार्यशाळेच्या निमित्तानं या आढावा बैठकीच्या आपला सर्व उपस्थितांना देतो. आणि येणारा जो काही खरीप हंगामा तो आपण अतिशय आता सांगितलं 15 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्या बाबत पाऊसमानाच्या बाबत पर्जन्यमानाच्या बाबत कशा पद्धतीचा एक इशारा दिला होता, सांगितलं होतं. परंतु आता मला जे काही सांगण्यात आलं आता 15-20 दिवसात बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ते फोरकास्ट बदलला गेला. त्याच्यामुळं त्या अल निनोचा प्रभाव जो काय आहे तो कमी होताना पाहून त्या ठिकाणी तुम्ही बाकी काय सांगितलं दुसरं
ला निनो आणि अल निनो. ला निनोचा प्रभाव हा वाढताना दिसतोय, अशा पद्धतीचं forecast आहे. तर सरासरी एवढं पर्जन्यमान आपल्या या तालुक्यामध्ये असण्याचं फोरकास्ट त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. तरी सुद्धा ज्या सूचना या ठिकाणी केल्या 100 mm-च्या त्या पर्जन्याच्या मानाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाळाव्यात. निश्चितपणानं येणाऱ्या या खरीप हंगामामध्ये आपण आपल्या शेतकरी राजाला आधार दिलासा देण्यासाठी शासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कार्यरत राहू, अशा पद्धतीची ग्वाही या बैठकीच्या निमित्तानं, कार्यशाळेच्या निमित्तानं सर्व उपस्थितांना इथं देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.